नमस्कार, मी कोमल अहिरराव. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मल्लिकार्जुन मंदिराची संपूर्ण माहिती. मल्लिकार्जुन मंदिराची संपूर्ण माहिती. आंध्र प्रदेश राज्यातील कुर्नूल जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीच्या काठी श्रीशैलम पर्वतावर भारताच्या प्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असे असणारे दुसरे ज्योतिर्लिंग म्हणजेच मल्लिकार्जुन स्थित आहे. श्रीशैलम पर्वतावर असणाऱ्या या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाला श्रीशैलम मल्लिकार्जुन म्हणूनही ओळखले जाते. चला तर मग वेळ न घालवता ऐकूया या मंदिराचा इतिहास, या मंदिराची वास्तुकला तसेच पौराणिक कथा. आंध्र प्रदेश राज्यातील कन्नूर जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीच्या काठी श्रीशैलम पर्वतावर हे मल्लिकार्जुन मंदिर आहे. याला दक्षिणेचा कैलास असेही म्हटले जाते. असे मानले जाते की या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने सर्व संकटे दूर होतात. श्रीशैलम पर्वत हा नल्लामल्ल नावाच्या जंगलाच्या मध्यभागी आहे. म्हणजे याचा अर्थ सुंदर आणि उदात्त असा होतो. या पर्वताच्या शिखरावर भगवान शंकर मल्लिकार्जुन लिंगाच्या रूपात विराजमान आहेत. या मंदिराच्या प्रमुख देवता माता पार्वती म्हणजेच मल्लिका आणि भगवान शंकर म्हणजे अर्जुन आहेत. उत्कृष्ट वास्तुकला आणि गुंतागुंतीच्या कोरीव कामासाठी हे मंदिर ओळखले जाते. या मंदिरात इतर हिंदू देवी देवतांना समर्पित अशी लहान मंदिरे देखील आहे. या मंदिरात शिवाची आराधना करणाऱ्या भक्ताला अश्वमेध यज्ञात जेवढे पुण्य मिळते तेवढेच पुण्य या मंदिरातही मिळते असे मानले जाते. जाणून घेऊ मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची संबंधित खास गोष्टी. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची कथा शिव पार्वती, श्री गणेश आणि कार्तिकेय स्वामी यांच्याशी संबंधित आहे. श्री गणेश आणि कार्तिकेय स्वामी विवाह योग्य झाल्यामुळे एके दिवशी शिवजी आणि देवी पार्वतीच्या मनात विचार आला की आता या 2 मुलांचे लग्न करावे. दोन्ही मुलांच्या लग्नाची कल्पना आल्यावर शिव पार्वतीने कार्तिकेय स्वामी आणि श्री गणेशाला बोलावले. भगवान शिवने दोन्ही पुत्रांना सांगितले की तुमच्यापैकी जो या जगाला प्रदक्षिणा घालून प्रथम परत येईल आम्ही त्याचे प्रथम लग्न करू. भगवान शिवची अट ऐकताच कार्तिकेय स्वामी ताबडतोब त्यांच्या वाहन मोरावर बसून उडून गेले. श्री गणेश आपल्या वाहन उंदरावर बसले आणि काही विचार करून त्यांनी आपल्या आई वडिलांची प्रदक्षिणा घातली. श्री गणेशाने शिव पार्वतीला सांगितले की तुम्ही दोघे माझ्यासाठी संपूर्ण जग आहात. श्री गणेशाच्या या शब्दांनी शिव आणि पार्वती खूप आनंदित झाले. त्यांनी श्री गणेशाचे लग्न लावून दिले. काही वेळाने कार्तिकेय स्वामी जग प्रदक्षिणा करून परतले. श्री गणेशाचे लग्न झाल्याचे त्यांनी पाहिले तेव्हा कार्तिकेय स्वामींना संपूर्ण गोष्ट कळली. तेव्हा ते संतप्त झाले. त्यांना असे वाटले की त्यांच्या आई वडिलांनी म्हणजे शिव पार्वतीने आपल्यासोबत योग्य केले नाही. त्यामुळे संतप्त होऊन कार्तिकेय स्वामी कैलास पर्वत सोडून कौच पर्वतावर गेले. हा कौच पर्वत दक्षिण भारतातील कृष्णा जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावर आहे. त्याला श्रीशैल आणि श्री पर्वत असेही म्हणतात. भगवान शिव आणि देवी पार्वतीने संतप्त कार्तिकेयला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण कार्तिकेय राजी झाले नाहीत.
जेव्हा शिव आणि पार्वतीला कळले की कार्तिकेय कैलासात परतणार नाहीत, तेव्हा त्यांनी ठरवले की आता पासून ते वेळोवेळी कार्तिकेयला भेटायला जातील. असे मानले जाते की यानंतर शिव आणि पार्वती वेश बदलून कार्तिकेय यांना भेटण्यासाठी येत असत. जेव्हा कार्तिकेयला हे कळले, तेव्हा त्याने तेथे एक शिवलिंग स्थापित केले, ज्यामध्ये शिव आणि पार्वती ज्योतिरूपात विराजित झाले. प्रत्येक अमावास्येला भगवान शिव आणि पौर्णिमेच्या दिवशी देवी पार्वती कार्तिकेयला भेटण्यासाठी शिव पर्वतावर येतात, अशी ही एक मान्यता आहे. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगात मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शिव. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगात दुसरे आणि सर्वात पवित्र मानले जाते. म्हणून वेळ काढून एकदा तरी मल्लिकार्जुन मंदिराच्या दर्शनासाठी नक्की या. सर्वांचे मनापासून धन्यवाद.